पौर्णिमा प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. एक मिनिट माझं ऐकून घे. सोड माझा हात. का मागे लागलास माझ्या आयुष्याचं मात्र केलंस तू. समाधान नाही झालं तुझं. पौर्णिमा प्लीज प्लीज एक मिनिट माझं ऐक. हे बघ, मी जुनं सगळं विसरली आता. माझ्या आयुष्याची मी नव्याने सुरुवात केली. नाही, खोटं बोलतेस तू. खोटं बोलतेस. तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस. तू मला कधीही विसरू शकत नाहीस, बरोबर? खरं बोललास. खरंच मी तुला कधीही विसरू शकत नाही. ते तुझ्या प्रेमामुळे नाही, तू केलेल्या माझ्या अपमानामुळे. पौर्णिमा प्लीज प्लीज, मला तू हवी आहेस ग खरंच. तू मला काय खेळणं समजतोस का रे? पाहिजे तेव्हा खेळशील आणि गरज संपली तेव्हा टाकून देशील. पौर्णिमा. सूरज, हा पैशाचा आणि श्रीमंती जमा सोडून दे. तुझ्यासारख्या फालतू माणसाला माझ्या आयुष्यात स्थान नाही. मी फालतू पौर्णिमा? आणि मग माझं बाळ? सांग ना. सकाळी बाबूजींच्या कडेवर होतं ते बाळ माझं होतं ना? तुझं बाळ? सूरज, ते बाळ माझं आहे. फक्त माझं, कळलं तुला? अरे तू तो त्याला तेव्हाच लाथाडलंस ना. पौर्णिमा प्लीज असं काही बोल नकोस प्लीज. माझं ऐकून घे प्लीज.